बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होईल। धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणासंदर्भात GR रद्द करण्याची मागणी आहे। दुपारी 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज मैदानावर हा मेळावा सुरू होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, बीड मधला हा महाएल्गार मेळावा सर्वार्थानं महत्त्वाचा याकरता कारण छगन भुजबळ यांच्या संदर्भात देखील काही सवाल बीड मधल्या स्थानिक नेत्यांकडून, स्थानिक ओबीसी नेत्यांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। आणि अशा या सगळ्या परिस्थितीत एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात आज सुनावणी होते, तर तिथं हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर ओबीसी समाज संतापलेला आहे, आज महाएल्गार करतोय। नक्कीच लागूजी, या ठिकाणी सांगता येईल की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि 2 सप्टेंबर रोजी जो अध्यादेश काढला गेला याच्याच विरोधामध्ये आज बीडमध्ये महाएल्गार मेळावा या ठिकाणी पार पडतोय। मंत्री छगन भुजबळ या ठिकाणी या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। माजी मंत्री धनंजय मुंडे देखील या सभेला उपस्थित राहणार असल्याची त्यांनी सांगितलेलं आहे। अनेक नेते मंडळी जे आहे ओबीसीचे ते या ठिकाणी येणार आहेत। मी सभेच्या ठिकाणी आहे, मी या ठिकाणी दाखवू शकतो जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आहे। पूर्ण जी बॅनरबाजी असेल, पूर्ण जी एकूणच परिस्थिती जर पाहायला गेलं तर बीडमध्ये पूर्णतः पिवळं जी वादळ जे आहे तर या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं चित्र मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। अक्षरशः पूर्ण बीड मध्ये ही जी बॅनरबाजी आहे ती पाहायला मिळते। आणि विशेष सांगायचं झालं तर बीड मध्ये मराठा समन्वयक जे आहेत आता छगन भुजबळ यांना तुम्ही राजीनामा देऊनच बीड मध्ये या असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे। या संदर्भामध्ये मराठा आंदोलक जे आहेत हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि विशेष करून त्यांनी राज्यपालांना देखील पत्र दिलं आहे की छगन भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा आणि नंतरच त्यांनी या ठिकाणी बीडच्या सभेला यावं असं देखील या ठिकाणी ज्या पत्रामध्ये आहे ते नमूद केले। मात्र ज्या मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जे पत्र दिलं गेलं गंगाधर काळकुटे आहेत त्यांना मात्र 2 दिवसाची जे पोलीस प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली, त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं असल्याचं देखील या ठिकाणी माहिती मिळत आहे। लागूजी अगदी हरिदास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।